सुरुवातीलाच बातमी आहे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय, त्यामुळे सर्व बैठका त्यांच्या रद्द झाल्यात। शपथविधी तयारीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। एकनाथ शिंदे नाराज असल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे। तर एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिला गेलाय। मात्र एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही नाव घोषित झालं नाहीये। सोबतच अनेक मंत्रिपदाबाबत सुद्धा कोणती मंत्रिपदही कुठल्या पक्षाकडे असतील या संदर्भात सुद्धा अधिकृत घोषणा झाली नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती समोर येते। मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मात्र त्याआधीच मुख्यमंत्री कोण असणार, तसंच कुठल्या पक्षाला मंत्रिपद कुठली असतील या संदर्भात जोरदार चर्चा आहे। तर या सर्व घटना घडामोडीनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। काय म्हणतात केसरकर पाहूयात। ज्याला आघाडीची राज्य असतात त्याला अशा चर्चा होतात आणि त्या चर्चेमुळे काहीतरी राहिलंय किंवा त्या पदासाठी एकनाथ शिंदेजी नाराज आहेत असं म्हणणं हे 100% चुकीचं आहे। मी काल त्यांच्यावर जवळजवळ अर्धा तास होतो। अशा तऱ्हेचं कुठलंही त्यांच्या मनामध्ये नाही। त्यांच्या मनामध्ये एकच आहे की ह्या सगळ्या स्कीम चांगल्या चालल्या पाहिजेत, महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते योगदान ते देणार आहेत।